तर ते आम्हाला रस मला पाजून माहिती वाटं लावलं. तुमच्या जवळ जर पोरगी आली असती तुम्ही सोडलीच नसती. आपण आम्हाला ती इंग्लिश बोलत होती, आम्हाला काही कळत नव्हतं म्हणून आम्ही म्हणलं चला ह्यो जरा शिकलेला आहे, मग त्याच्याकडे घेऊन गेलो. मग त्याने आम्हाला रस पाजला, रसाच्या दुकानावर बसलेला होता आणि आम्हाला म्हणला जा तुम्ही निघा, मी जातो घरी घेऊन. आणि ते गेला घरी घेऊन. मग आम्ही तुम्हाला बघत बघत आलो, सांगा हाकलून लावलं त्याने. माझ्या घरी नाही नाही माझा नवरा असला नाहीये. नाही जर असला तर नाहीये गॅरंटी माझी तेवढी त्यांच्यावर. लयच भोळ्या आहेत वहिनी तुम्ही पण. बोल्याने पार भोळ करून टाकलं वहिनीला. हा लयच भोळ्या आहेत तुम्ही. नाही आणि माझं तर वहिनी तुम्ही डोक्यात घ्या जरा बोळा आहे ना बोळा, तुमचा अहो. स्वभाव सोडून द्या हो. मला चांगलं माहिती तुम्ही ना नुसतं आग लावायचं काम करतात निघायत ना. अहो आग लावायचं नाही. आम्ही ना तिला घेऊन आलतो, आम्ही रसबीस पाडला आम्हाला त्यांनी. तिला जर चांगली मराठी येत बोलेली. असती ना तर आम्ही त्याच्यापर्यंत आणलीच नसती, पण ती इंग्लिश बोलती. माझं नवरा इंग्लिश येते कोण म्हणलं तुम्हाला? थोडीफार येते जरा उलची आमच्यापेक्षा बरी. हा, जरा मी आम्ही आडवली. शिकवलीये. हा मग ते त्याला कळालं काय बोलत ती.